बलात्कार प्रकरणी या नारायण साईला कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते। 30 एप्रिलला ही शिक्षा सुनावली जाणार आहे। यानंतर बघूया, निवडणुकांची सगळी धामधूम सुरू आहे, पण राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढत चालल्यात आणि त्याबरोबरच पाणी टंचाईने भीषण रूप धारण केलेलं आहे। आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नाशिकची ही बातमी आहे। ही दृश्य आहेत नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या बर्डेवाडी मधली। इथे हंडाभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीवघेणी कसरत करावी लागते। जीव धोक्यात घालून रस्सीच्या साहाय्याने खोल विहिरीमध्ये या महिला उतरतात। थोडासा जरी अंदाज चुकला तरी गाठ प्राणाशी आहे। या वाडीची लोकसंख्या आहे 500। वाडीच्या दोन्ही बाजूला 2 किलोमीटर अंतरावर 2 धरणं आहेत, पण या आदिवासी पाड्यावर पाण्याची कोणतीच व्यवस्था नाही आणि महिलांना रोज पाण्यासाठी आपला जीव असा धोक्यात घालावा लागतो। त्र्यंबकेश्वर आणि इगतपुर तालुक्यामध्ये अनेक गावं पाणी टंचाईने ग्रस्त आहेत। नेते मात्र प्रचारामध्ये व्यग्र आहेत आणि जनता दरवर्षी अशा पद्धतीने पाणी टंचाईला सामोरी जाते। ही दृश्य बघा तुम्ही, नाशिकची ही दृश्य आहेत त्र्यंबकेश्वर मधली। आदिवासी पाड्यावर महिलांना पाण्यासाठी रोज विहिरीमध्ये अशा पद्धतीने कसरत करावी लागते। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, पाणी टंचाई आहे, दुष्काळ आहे असं आपण फक्त ऐकत असतो, पण ही जी दृश्य आहे त्याच्यावरून दिसतंय की रोज जर महिलांना अशी कसरत करावी लागत असेल, वर्षानुवर्ष करावी लागत असेल, तर यावर का तोडगा काढला जात नाही? 2 मोठी धरणं असताना अशी स्थिती का? नक्कीच अगदी दिव्याखाली अंधार जे आपण म्हणतो की तेच खरं। आपल्याला माहिती की दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करत जाणारी 6 राज्यांना गोदावरी नदी तिचा उगम त्र्यंबकेश्वर तालुक्यात होतो। मुंबईला पाणी पुरवठा करणारी वैतरणा नदी याच ठिकाणी होते। अहिल्या असो, निळवंडी असो, अशा 5 नद्यांचा उगम सुद्धा त्याच ठिकाणी होतो। त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये अतिव पाऊस होतो आणि याच ठिकाणी याच भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये जी भीषण पाणी टंचाई आहे तिचं हे सावट आपल्याला दिसतंय। अक्षरशः काही अंतरावर म्हणजे की 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये 2 धरणं आहेत, पण त्या धरणांचं पाणी जे आहे ते कोणत्याही प्रकारे आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत नाही। सरकारी योजनांचा लाभ म्हणून आपण बघतोय की काँक्रीटची भली मोठी विहीर या इथे सरकारी 60 फूट खोल विहीर खोदण्यात आलेली आहे। निधी येतो, खर्च केला जातो, पण जमिनीमध्ये जर का पाणीच नसेल तर, पाणी साठवण्याची क्षमता त्या ठिकाणी शिल्लक नसेल तर, धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचतच नसेल तर काय परिस्थिती होते हे विदारक सत्य सगळं समोर येत आहे। निवडणूक आली की राजकीय नेते प्रचारात व्यस्त असतात, दावे करतात, देतात, पण प्रत्यक्षामध्ये कृती काही होत नाही याचं हे धगधगतं उदाहरण नक्कीच म्हणता येईल। अक्षरशः जीव धोक्यात घालून। बरोबर प्रशांत, पण अशा पद्धतीने महिलांना जीव धोक्यात घालून उतरावं लागू नये। इथे पाणी पुरवठ्यासाठी काय तोडगा निघू शकतो? या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा याकरता मागणी सातत्याने होत असते। ग्रामपंचायतकडे जाते, पंचायत समितीकडे जाते, पण सगळी प्रशासन यंत्रणा सुस्तावली आहे, निवडणूक कामात लागली आहे। 8 दिवसानंतर या ठिकाणी टँकर येतो। एक टँकर 8 दिवसानंतर येणारा किती जणांना पुरणार? कमीत कमी टँकर 2 दिवसानंतर तरी आला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांची आहे। प्रशासनाचे अधिकारी आता निदान दखल तरी घेतील आणि या ठिकाणी पोहोचतील, आणखी टँकरच्या माध्यमातून तरी पाणी पुरवठा तिथे करतील। कारण धरणाच्या माध्यमातून पाईपलाईन पोहोचू शकत नसेल तरी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा जर का त्यांनी फ्रिक्वेन्सी अधिक वाढवली तर या आदिवासी पाड्यांना दिलासा मिळेल। ही परिस्थिती फक्त एकाच ठिकाणची नाहीये, तर जवाहर, त्र्यंबक, मोखाडापर्यंत आदिवासी। बरोबर आहे प्रशांत, अतिशय विदारक असं हे चित्र तू दाखवलेलं आहेस। हा रिपोर्ट बघून अक्षरशः अंगावर काटे येतात। जर रोज महिलांना इतकी कसरत पाण्यासाठी करावी लागत असेल तर इथे लवकरात लवकर तोडगा काढायला हवा। आपल्या बातमीची दखल घेऊन इथे काहीतरी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाईल अशी आपण आशा करूया।